नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे. चला तर आज मी तुम्हाला काही किचनच्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण डेली सहज आणि सोप्या करता येतील आणि आपले किचन पण छान राहील. तर मी सर्वप्रथम स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर मी किचन वटा छानपैकी पुसून घेतलेला आहे. तुम्ही डेली असा किचन वटा जर पुसून घेतला तर आपल्याला काहीही अडचण येणार नाही. डेली किचन आपले स्वच्छ राहील आणि घासायचे सुद्धा काम पडणार नाही. त्यानंतर मी इथे आपले लायटरसुद्धा खराब होते, ते पण मी छान ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहे. लायटर आपले चिकट वगैरे होते, त्यामुळे ते पण छानपैकी पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी तेलाची किटली घेतलेली आहे. आपण तेल घेतो आणि किटलीला तसेच डाग वगैरे पडतात आणि ती खूप चिकट होते आणि नंतर घासायला पण खूप प्रॉब्लेम येतो. लवकर किटली निघतच नाही, त्यामुळे गरम पाण्यानेच धुवावी लागते. त्यासाठी आपण दररोज तेल घेतल्यानंतर किटली अशी ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या किटलीला डाग वगैरे सुद्धा पडणार नाही आणि ती कंटिन्यू स्वच्छ दिसेल. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे कांद्या बटाट्याचे रॅक. तर त्या रॅकमध्ये आपण आता कांदे बटाटे असेच जर ठेवले तर ते खाली गळू शकतात, कारण त्याला खूप मोठे मोठे होल आहेत, हे आहेत जाळ्या आहेत, त्यामुळे ते खाली पडतात. त्यासाठी आपण इथे पेपर टाकायचे आहे, जेणेकरून ते कांदे बटाटे खाली पडणार नाहीत आणि त्याचा कचरासुद्धा खाली पडणार नाही, जेणेकरून आपल्यालाही त्रास होणार नाही. त्यासाठी मी इथे पेपर टाकून छान घेतलेले आहेत. आणि पेपर टाकल्यानंतर आपल्याला पण असे क्लीन लागते, स्वच्छ वाटते. तुम्ही पण असे ऑर्गनायझेशन करा, तुम्हाला पण सोपे जाईल. आणि कांदे बटाट्याचे रॅकसुद्धा छान दिसेल. पाहू शकता तुम्ही किती छान रॅक दिसत आहे. अगोदर कसे होते आणि आता. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मसाल्याचा डबा. आता मसाल्याचा डबा आपण जेव्हा भाजी वगैरे करतो, त्याच्यातले मसाले तिखट वगैरे घेतो, तेव्हा ते खाली डब्यामध्ये सांडतात. त्यासाठी आपण इथे पेपर किंवा टिश्यू पेपर, जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपर हे असा वापरू शकता आणि असा डब्यामध्ये खाली टाकायचा आहे. छान असं टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सगळ्या वाट्या ठेवून द्यायच्या आहे. आणि जेव्हा आपण मसाले वगैरे घेतो तर ते मसाले पेपरवर सांडतील आणि मग आपण तो पेपर चेंज करून फेकून देऊ शकतो. म्हणजे आपला डब्बासुद्धा खराब होणार नाही आणि आपल्याला काही अडचण येणार नाही. त्यानंतर मी इथे मसाल्याचे जे झाकण आहे ते पण चिकट आणि खराब होऊ नये, त्यासाठी मी त्यालासुद्धा न्यूजपेपर लावलेला आहे. तुमच्याकडे न्यूजपेपर नसेल तर तुम्ही पन्नीसुद्धा लावू शकता. त्यामुळे आपला डब्याला, म्हणजे आपण कंटिन्यू डब्बा घेतो तर त्याला आपले चिकट हात वगैरे लागतात, घाण हात लागतात, तर ते डब्याचं झाकणसुद्धा छान राहील आणि चिकट होणार नाही. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे हात पुसायचे कपडे. ते पण असे मी अडकून ठेवलेले. त्यानंतर मी घेतलेले आहे भांडे घासायला. तर भांडे पण छानपैकी फटाफट घासून घ्यायचे आहेत. आणि मी स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच भाजी वगैरे काढून ठेवते आणि लगेचच भांडेसुद्धा घासायला घेते. तसेच भांडे वगैरे ठेवत नाही, जेणेकरून आपले किचन हे स्वच्छ पण दिसते आणि क्लीन पण दिसते आणि आपल्याला पण बरे वाटते. जरा मी फटाफट इथे भांडे घासून घेतलेले आहे. त्यानंतर तावा वगैरे पण ठेवलेला होता, तो पण मी स्वच्छपैकी घासून घेतलेला आहे फटाफट. आमच्याकडे पाणी जास्त आहे, त्यामुळे मी पाणी असंच म्हणजे डायरेक्ट नळालाच भांडे धुत असते. आणि तुम्ही पण असेच ऑर्गनायझेशन नक्की करून पहा, तुम्हाला पण छान वाटेल आणि आपले किचन पण स्वच्छ राहील. किचनवर फक्त गॅसच दिसेल, भांडे पण दिसणार नाही. जास्त कोणी आले तर ते वचवचसुद्धा दिसणार नाही. त्यानंतर स्वयंपाक रेडी झाल्यानंतर आपण कंटिन्यू बेलणे आणि कोळपाट पण घासून घ्यायचे आहे, जेणेकरून ते पण खरगटे राहणार नाही. तर मी डेली बेलणे आणि कोळपाटसुद्धा स्वयंपाक झाल्यानंतर घासून घेते. बेलणे आणि
बेलणे आणि कोळपाट घासून घेतल्यानंतर ते मी वरतीच ठेवले, जेणेकरून त्याला डाग पडणार नाही. त्यानंतर इथे मी मिक्सर भाजीसाठी मसाला काढलेला होता आणि ते पण थोडं मसाला सांडला आणि आपले मिक्सर चिकट झाले तर ते पण कंटिन्यू आपण असे पुसून घ्यायचे आहे कपड्याने, जेणेकरून मिक्सरसुद्धा चिकट होणार नाही आणि स्वच्छ राहील. तर चला तर आणि त्यानंतर मी इथे फ्लॉवर पॉट ठेवलेले आहेत छोटे छोटे, त्यांना पण धूळ बसते, त्यासाठी मी ते पण डेली झाडून घेते. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.